धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार. रयतेचा दरबार या सदरामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज लातूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या दापका जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलेलो आहोत. त्यात आंसरवाडा हे गाव आहे. हे गाव आंसरवाडा पैलवानाचं गाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या ठिकाणचा जो बँड आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. असे कलावंत विविध कला असणाऱ्या या वस्तीमध्ये गोकुळ वस्ती या वस्तीचं नाव आहे. या वस्तीमध्ये आज आपण पोहोचलेले आहोत. आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांना कशा प्रकारचा उमेदवार अपेक्षित आहे, कसा आपल्या या भागाचा लोकप्रतिनिधी असावा, हे आपण आज यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. काँग्रेस असेल, भाजप असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी असेल, अशा विविध पक्षांचे लोक सध्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फिरत आहेत. तर तुम्हाला तुमच्या या मतदारसंघासाठी, तुमच्या या गावाचा, तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी कशा पद्धतीचा उमेदवार अपेक्षित आहे तुम्हाला? आमची अपेक्षा आहे की चांगलं उमेदवार हवे, चांगलं. आणि ह्या आमच्या आंसरवाडा गोकुळ वस्तीवरती ह्या आमच्या पैलवान वस्ती म्हणून आमच्यात ओळखत आहे. तरी या ठिकाणी बरेचशी अडचण आहे आमची. या ठिकाणी काही लोकांना घरं नाहीत, काही लोकांना काही राहण्याची सुविधा नाही. या ठिकाणी संडास बाथरूम नाही. या ठिकाणी जर शेतकरी आता बहुत शेतकरी आहे, त्यांच्या पण बहुत लई त्रास होतात आम्हाला. कारण ते शेतीकडे आज त्यांच्या शेती येणं जाणं आहे. रस्त्यावर तुम्ही कशाला संडास करता, इथं संडास बाथरूमच्या अडचणी आहे. तर चांगलं गोरगरिबाकरता चांगलं सरकार चांगलं आम्हाला हवं आहे आणि गोरगरिबांना मदत करावं, गोरगरिबांसाठी चांगलं कामं करावं, असं उमेदवार चांगलं व्हावं आमची ही अपेक्षा आहे. आणि तसेच आमच्या या आंसरवाडा वस्तीवरती लई अडचणी आहेत. एखाद्या अडचणी इथं राहायला खूप अडचण आहे. इथं या ठिकाणी लोकसंख्या कमीत कमी 700-800 लोक आहेत. या इथं एका वस्तीवरती राहण्याचं खूप अडचण आहे. आम्हाला एखादी चांगलं सरकारला विनंती आहे की एखादी चांगलं गायरन बघून तर द्यावं आम्हाला या ठिकाणी. आणि चांगलं उमेदवार म्हणून आम्हाला गोरगरिबाचं काम करावं, असं उमेदवार आम्हाला मिळावं ही अपेक्षा. आता तुमच्या गावामध्ये नयन माने असतील किंवा धनराज माने असतील किंवा अजित माने असतील किंवा आणखीन लाला पटेल असतील, जे दापका मतदारसंघातून म्हणजे तुमच्या या जिल्हा परिषद गटाचे प्रमुख आहेत, त्यांनी मागणी केलेली आहे. अशा अनेक लोकांनी, भाजपच्या लोकांनी तुमच्याकडे मागणी केलेली आहे तुमच्या मतदारसंघासाठी. ह्याच्यापैकी तुम्हाला कोण चांगला वाटलो? कुठला पक्ष तुम्हाला आवडतो? आम्हाला पक्ष सगळंच आवडतं, कारण गोरगरिबाच्या कामासाठी चांगलं करणारं पक्ष हवं. आणि गोरगरिबाचं आमचं कामं जी आहेत, गोरगरिबांचं कामं कुठलीही अडचण न येणं, ते कुठल्याही अडचण न येणं ते सरकार करावं. गोरगरिबाचं कामं असं उमेदवार किंवा सरकार आम्हाला हवं आहे. आता तुमच्या गावामध्ये गेले अनेक वर्षापासून राजकीय पुढारी आहेत, तर ते राजकीय पुढाऱ्यांनी तुमचा काही विकास केलेला आहे किंवा नाही? नाही, आता निम्मच काही थोडे आता थोडं केलं तर आहे. इथं एक 20-25 घरं दिलेलं आहे. तर रस्त्याचं काम हे थोडं झालेलं आहे. असंच आम्हाला सरकारने विनंती आहे की आम्हाला गोरगरिबाला असंच सरकार करावं आणि कुठल्या आमच्या अडचणी असल्या त्या अडचणी आमच्या थोडं सारवावं असं आहे. बरं, तुमच्या भागामध्ये, तुमच्या गावामध्ये तुम्ही म्हणजे या जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्याच्यापैकी तुमच्या गावातून 2 उमेदवार आहेत, किमान 2-3 उमेदवार तुमच्या गावातून. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला योग्य कोणता वाटतो? आम्हाला तो योगा आता जे जे कामं करते ते चांगलं आवडतं आम्हाला. असं बरं, आतापर्यंत कामं कोणी केलेली आहेत, असं तुम्हाला वेळोवेळी मदतीला येणार असं एखादं नाव सांगता येईल का कोणाचं तुम्हाला? आता पण बरेच आता दोन्ही पक्षाचं कामाला किंवा दोन्ही पक्षाने सहकार्य केलेलं आहे. दोन्ही पक्षानं कामं केलेलं आहे. निम्म कामं एक काँग्रेस पक्षाने केलं, निम्म काम तुमच्या येथील स्थानिक लोकप्रतिनिधी. आणि आता बालाजी उसनाळे म्हणून सरपंच होतं मागं, त्याने पण खूप चांगलं काम केलं. आता नयन माने म्हणून आहे, त्याने पण चांगलं केलं. पुन्हा नंतर लाईटचा, रस्त्याचा याचा अजित माने म्हणून काय, त्याने पण खूप आम्हाला सरकारी मदत केला. असं बरं, नयन माने आणि अजित माने या दोघांपैकी तुम्हाला चांगली मदत करणारा कोण? आता दोन्ही पण चांगलं आहेत आम्हाला. कोण तुम्हाला चांगलं मदत करणारा कोण? अजित माने आम्हाला, नयन माने भाऊ जायचे, दोघांना आम्हाला मदत केलं, हे केलं. काही घर आता दोघांपैकी तुम्हाला कोणता उमेदवार आवडतो? आवडतं आम्हाला की अजित नाना आवडतंय. आम्ही गाव फिरत होतो. गाव म्हणजे गाव नव्हतं आमचं, शिव म्हणजे शिव नव्हतं. आमचा आजोबा होतंय. आजोबापासून आम्ही लहान होतो.
तेव्हापासून त्या गावाला ह्या गावाला त्या गावाला त्या गावाला ह्या गावाला फिरायचं, खेळ करत मागून खात आता दिली वस्ती आम्हाला. सरकार म्हणजे एकच सरकार नाही, सरकार समजा पक्षाने आम्हाला व्यवस्था केली म्हणून गाव धरलो. आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे जे घरं दिलेले आहेत समोर या, हे जे घरं दिलेले आहेत हे घरं तुम्हाला कोणी दिली, तुम्हाला कोण उमेदवार चांगला वाटेल, तुम्ही कोणाला निवडून द्याल आणि त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय आहे? आम्हाला काय आमचं म्हणणं काय आहे ते गाव धरल्यापासून आमचे वडील लई आंध्रामध्ये होते. आमचे वडील हे खेळ करत असे कष्ट करत फिरले होते. हे अन्सरवाडा धरल्यापासून गावात घर होते, गावातील लोकांना सरकारी बरंच केलं. आमच्या लोकांना इथे राहिल्या आमचे आधार कार्ड नाही होते, आमचे रहिवासी कुठले नव्हते, कुठलं गाव नाही होतं. आता अन्सरवाडा गाठल्यापासून आता रहिवासी झाली, गाव झाले, सगळ्या वस्ती झाली, गोकुळ वस्ती. आमचं म्हणणं हे आहे तर आता कोणते बी सरकार का असना आमचे घरकुल करावं, घरकुलची मंजुरी करावं. आता तुमच्या गावातून 2 उमेदवार आहेत, एक अजित माने असतील किंवा धनराज माने असतील किंवा नयन माने असतील किंवा आणखीन बरेचसे वेगवेगळे. तर तुम्हाला त्यापैकी तुम्हाला त्यापैकी कुठला उमेदवार योग्य वाटतो? आम्हाला काय म्हणणं आहे दोन्ही बी चांगले आहे. म्हणजे कसं दोन्ही बी काम करावं, म्हणजे कामासाठी येऊ नये, कामासाठी जाऊ नये. कोणी काय असं नाही आम्हाला कामासाठी आम्हाला मदत करावं, कुठल्या रस्त्याची अडचण असावं, असं संडासची अडचण खूप जागा गावाला माहिती आम्हाला. तरच जे आहे आता यानंतर आणखीन काही या ठिकाणी बोलणार आहेत. काय आता अपेक्षा काय शेवटची तुम्हाला येणाऱ्या उमेदवाराकडून? या ठिकाणी आता बाहेरून आम्हाला जे चांगलं सरकार करतात, पण गावातून पण काही लोक आता आत्ताचे जे सरकार आहे, आत्ताचं जे भाजपचं सरकार आहे, या सरकारने तुम्हाला काही मदत केली आहे? केलं. आता काय मदत? घरकुल बऱ्याच जणांना, काही जणांना घरकुल दिले, काही जणांना रस्ता लाईट वगैरे दिले. असं मग तुम्हाला घर दिलं, रस्ता दिला, लाईट दिलात, मग तुम्ही येणाऱ्या काळात भाजपने जर तुमच्या भाजपचा उमेदवार दिला तर तुम्ही त्यांना निवडून देणार का? मग ना देणार ना आम्ही. आता जे काम करतो आम्ही त्याला देणार आहोत. आणि आतापर्यंत तुमचे काम ज्या लोकांनी केलेत त्यांना निवडून देणार आहात की जे करणार आहेत त्यांना निवडून देणार आहेत? जे काम केलं तर आमच्या त्या कामासाठी आम्ही देणार. आता दोन्ही पक्षानं मिळून केलं तर आमच्या गावातील असं आहे, गावातून दोन्ही पक्षांनी मिळून केलं. आम्ही सगळं लागलो. आता निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. तुमच्या गावामध्ये तुमचा हा जो गोकुळ वस्ती आहे ही एकदम तुम्हाला ह्या गावाने तुम्हाला वस्ती दिलेली आहे, तुम्हाला राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आता तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार योग्य वाटेल की भाजपचा उमेदवार योग्य वाटेल? म्हणजे गाव धरल्यापासून कसं आहे, म्हणजे गावात सोपं होतं. म्हणजे पहिले जुन्या काळातले विठोबा सरपंच होते तेव्हा मला सोपं होतं गावात. आता अवघड आहे मला. अवघड कसं आहे, आता सध्या तुम्हाला कोण मदत करते? आता सध्या चालू आहे, इकडे बी चालू आहे. एकीकडे धनराज मानेचं नाव समोर येते निवडणुकीला, एकीकडे नयन मानेचं नाव समोर येते, एकीकडे अजित मानेचं नाव समोर येते, आणखीन बऱ्याच लोकांचं नाव समोर येतंय. तुम्हाला यांच्यापैकी कोण उमेदवार योग्य वाटतंय? आजी दोन्ही पेक्षा कन का दोन्ही चालूच आहे, इकडे बी चालू आहे. तुम्हाला दोन्हीपैकी कुठला उमेदवार योग्य वाटतो? उमेदवार आमचे होते माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला उमेदवार कुठला योग्य वाटतो, भाजपचा की काँग्रेसचा? म्हणजे पहिले आपल्या हातवर चुकीत होते